मराठ्यांनी सरकारला भरभरून मतं दिली असून मुख्यमंत्री फडणवीस आमच्याशी दगाफटका करणार नाहीत असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं। तर मराठ्यांशी दगाफटका करणं त्यांना परवडणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय। गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती। दरवर्षी भाडेवाढ करणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। तर 1 फेब्रुवारीपासून टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। एसटी महामंडळाच्या जुन्या योजनांमध्ये बदल होणार नसल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। एसटीच्या दरामध्ये लाडक्या बहिणींना दिलेली 50% सूट तशीच कायम राहणार असून ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना चालू असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। बांगलादेशी घुसखोरांना मान्यता देण्याचं काम काही अधिकारी आणि काही राजकीय नेते करतायत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। तर बांगलादेशींना जन्मपत्र देण्यासाठी राजकीय आणि स्थानिक नेत्यांनी दबाव आणल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बांगलादेशी घुसखोरांवर प्रतिक्रिया दिली आहे। घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं। तर महाराष्ट्रामध्ये एकाही घुसखोराला राहू देणार नाही। जाती आधारित आणि सांप्रदायिक विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अराजकतावादी शक्तींचा सामना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी म्हटलंय। गावभेटी दौऱ्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे। संगमनेरच्या जनतेनं मला 8 वेळा विधानसभेत पाठवलं। जनतेशी संवाद करणं माझं काम आहे। तर कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी दौरा सुरू असल्याचं थोरातांनी सांगितलंय। उद्या रात्री 8 वाजता भारत माता संविधान पूजन आणि मिरवणूक काढली जाणार आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली। राज्यामध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावर मिरवणूक काढून पूजन केलं जाणार आहे। तर उद्या शिवसेना भवनात उद्धव ठाकरे संविधान पूजन करणार आहेत। मालेगावमधील सहकार परिषदेच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या डाव्या बाजूला छगन भुजबळ तर उजव्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते। अमित शहांच्या डाव्या बाजूला भुजबळ बसल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे। अमित शहा आणि माझ्यात राजकारणाबाबत काही चर्चा झाली नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी केलं। तर दिल्ली ही देशाची राजधानी असून आपण कधीही दिल्लीला जाऊ शकतो असं सूचक वक्तव्य भुजबळांनी केलंय। आम्ही शांत आहोत मात्र आमच्या शांततेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं दडली आहेत असं म्हणत पटोले यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। हमारी खामोशी को गलत मत समझ लेना असं म्हणत पटोले यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुकांसाठी दिलेल्या स्वबळाच्या संकेतावर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी भाष्य केलंय। एकत्र राहण्याचे फायदे विसरता येणार नसून एकमेकांना साथ देत पुढे जावं लागेल असं थोरातांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळाबाबत लवकरच निर्णय होणार आहे। तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय। उद्धव ठाकरे यांची स्वबळाची भाषा हास्यास्पद आहे। तिन्ही पक्षामध्ये बळ राहिलेलं नाहीये। मग यातले तीनही पक्ष वेगळी भाषा बोलतायत असं विधान करत प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे। पालकमंत्री पदावरनं महायुतीत गोंधळ सुरू असून एकनाथ शिंदे नाराज होऊन शेतात जाऊन बसतात अशी टीका थोरातांनी केली आहे। रत्नागिरीमधील 95% शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत सामील होणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय। येणाऱ्या काळात आजी माजी आमदार देखील शिवसेनेत येणार असून शिवसेना ठाकरे पक्षात 20चे फक्त 2च आमदार शिल्लक राहतील असा इशारा सामंतांनी दिलाय। दरम्यान उदय सामंतांचा दावा खोटाय। ठाकरेंना कुणीही सोडून जाणार नाही असं विधान संजय राऊतांनी केलं। गाळ निघून गेलाय आता कुणीही जाणार नाही असं राऊतांनी स्पष्ट केलं। राजन साळवींनी पक्ष सोडण्याच्या चर्चांवर एक सूचक विधान केलंय। आपल्याला मतदारसंघ मजबूत करायचा आहे अशी प्रतिक्रिया राजन साळवींनी दिली। राजन साळवी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे।
राज्यामध्ये विरोधी पक्षनेते पदाचा वेगळा प्रयोग केला जाणार आहे. 3 पक्षांसाठी दीड वर्ष विरोधी पक्षनेत्याचा फॉर्म्युला असणार आहे. 1.5 वर्ष विरोधी पक्षनेता फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पदाची काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता आहे. 28 किंवा 29 जानेवारीला राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नाना पटोलेंच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलंय. उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर टीका केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. नाव गेलं निशाण गेलं, आता नामोनिशाण जातंय, त्यामुळे माणूस तडफडतो, त्यामुळे उद्धव ठाकरे तडफडतायत अशी टीका सोमय्या यांनी केली आहे. आगामी काळात जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. कुडाळच्या नगराध्यक्षपदाचा विजय या निवडणुकांची नांदी ठरेल अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी दिली आहे. कुडाळच्या नगराध्यक्षांच्या निवडीनंतर निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या सह आनंदोत्सवात सहभाग घेतला होता. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये ठाकरे पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे अनुपस्थित होते, त्यामुळे विविध चर्चा सुरू होत्या. दरम्यान मतदारसंघातील कामांमुळे आपण उपस्थित राहू शकलो नसल्याचं स्पष्टीकरण आमदार काळेंनी दिलंय. बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडवर उपचार सुरू आहेत. आज कराडच्या छातीचा सिटी स्कॅन केला जाणार आहे. गेल्या 2 दिवसांपासून पोटात दुखू लागल्यानं वाल्मिक कराडवर उपचार सुरू होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर प्रश्नांवर पोलीस अधीक्षकांसोबत त्यांनी चर्चा केली आहे. देशमुख हत्या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहेत. त्या अनुषंगानं देखील धस यांनी अधीक्षकांसोबत चर्चा केली आहे. आमदार सुरेश धस यांनी महादेव गित्ते खून प्रकरणात पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. परळी पोलीस अधिकारी कर्मचारी हे सगळे आकाने निवडलेले आहेत, त्यामुळे हे प्रकरण गुन्हे विभागाला द्यावं अशी मागणी देखील धस यांनी केली आहे. महादेव गित्तेवर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाला असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. यावर हे ट्विट तपासलं पाहिजे असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय. ठराविक जेलची मागणी आरोपींकडनं होतीये. या आरोपींना मराठवाड्यात नको, विदर्भात न्या असं धस यांनी म्हटलंय. वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणाऱ्या अरुणावती नदीची अवस्था बिकट झाली आहे. पाण्याऐवजी सर्वत्र शेवाळ पसरल्यानं नदीचं रूपच बदललं. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. उपाययोजना न झाल्यास नदीकाठच्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. वाशिम नगर परिषदेकडनं कर वसुलीची मोहीम सुरू आहे. 15 कोटींच्या उद्दिष्टांपैकी 9 कोटींची वसुली करण्यात आली. उर्वरित थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाला मोठी धडपड करावी लागते. थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलंय. वाशिमच्या कारंजा इथं 3 आस्थापनांवर काम विभागानं छापा टाकलेला आहे. यातून 7 बाल कामगारांची सुटका केली, तर या प्रकरणी 3 आस्थापना मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. कामगार उपायुक्तांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात आली आहे. अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणांनी सर्वसमावेशक प्रणाली विकसित करावी असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिकेच्या आयुक्तांनी यंत्रणांना दिलेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये अतिक्रमण प्रतिबंधक समितीच्या बैठकीमध्ये हे निर्देश देण्यात आलेले आहेत. वर्ध्यातील हिंगणघाटात जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. व्हिडिओ गेम पार्लरमध्ये जुगार सुरू होता. यावेळी 2,10,000चं साहित्य जप्त केलंय. धाराशिवमधील तुळजाभवानीला भाविकांनी वाहिलेलं सोनं वितळवण्यासाठी मंदिर संस्थानानं परवानगी मागितली होती. या परवानगीचा अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळलाय. हिंदू जनजागरण समितीनं मंदिर संस्थांच्या मागणीला विरोध केला. या न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. अमूलच्या 3 उत्पादनांच्या किमती कमी करण्यात आल्यात. अमूल डेअरीनं दुधाच्या किमतीमध्ये प्रति लिटर 1 रुपयांनी कमी करण्यात आलेल्या आहेत. तर अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल फ्रेशच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. नवीन किमती आजपासून लागू करण्यात येणार आहेत. सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी सिद्धार्थ रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी हे निर्देश दिलेत.
तर जानेवारी 2026 पर्यंत रुग्णालयामधील वैद्यकीय सुविधा विविध टप्प्यामध्ये सुरू करण्याच्या देखील सूचना दिल्यात. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत वेगवान होण्यासाठी सर्व यंत्रणांना समन्वयानं कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर रस्त्यांची गुणवत्ता अधिक चांगल्या करण्याच्या देखील सूचना दिल्यात. आता कोल्डप्ले कॉन्सर्ट OTTवर पाहता येणार आहे. कोल्डप्ले आणि डिझनी प्लस हॉटस्टार यांच्यामध्ये यासाठी करार झालेला आहे. त्यानुसार अहमदाबादमध्ये होणाऱ्या कॉन्सर्टचं लाईव्ह स्ट्रीमिंग देखील OTTवर पाहता येणार आहे. तर OTT प्लॅटफॉर्मवर फक्त कॉन्सर्टचे लाईव्ह स्ट्रीमच नव्हे तर बँडच्या बिहाइंड द सीनचं देखील एक्सक्लुझिव्ह फुटेजही दाखवलं जाणार आहे. पुण्यातील फणसवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय. शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असं दिसून येत आहे. त्यामुळे शाळेची इमारत तातडीनं दुरुस्त करावी अशी मागणी केली जाते. राज्यातील आदिवासी आश्रमशाळा सकाळी 11 वाजेपासून भरणार आहे. 1 फेब्रुवारीपासून शाळेतील वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलेत. विद्यार्थ्यांची जेवणाची वेळ लक्षात घेता वेळापत्रकात योग्य बदल करण्यात आले. कल्याणमधील शहाड परिसरात महिला चोरट्यांची दहशत पाहायला मिळाली. शहाडच्या नवरंग सोसायटीत 4 ते 5 महिलांच्या टोळीनं बंद घराचं कुलूप तोडून मौल्यवान वस्तू आणि रोकड लंपास केली. चोरीची संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे. मालेगाव शहरातील सटाणा नाका इथं जैन मंदिरात मूर्तींसह दागिन्यांची चोरी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी CCTVचा आधार घेत काही तासातच चोरट्यांचा छडा लावला. त्यांच्याकडनं मंदिरातील दागिने, 5 मूर्ती आणि 2 सिंहासनं ताब्यात घेतली आहेत. हिंगोली शहरातल्या सराफा ज्वेलर्समध्ये 2 महिलांनी चोरी केली आहे. सोनं खरेदीच्या बहाण्यानं या महिलांनी दुकानात प्रवेश केला. कर्मचारी मागे फिरताच त्या महिलांनी स्टॅच्यूसह सोन्याचा 3.5 तोळ्यांचा हार शिताफीनं लंपास केलाय. हा प्रकार CCTVमध्ये चित्रित झाला. त्या आधारे पोलीस शोध घेत आहेत.